Hello students, today we are going to learn effective emailing, how to write emails effectively. Emails are Gmail, Yahoo Mail, Rediff Mail and other mails. You can write email by using mobile phone or laptop and also computer. विद्यार्थी मित्रांनो, पत्राच्या जागी आता इलेक्ट्रॉनिक मेल आलं आणि तंत्रज्ञान अत्यंत प्रगत झालं. एका क्षणात जगातल्या कुठल्याही ठिकाणाहून कुठल्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तीला आपण ईमेल करू शकतो, पत्र व्यवहार करू शकतो. लेआउट काय आहे तो आपण बघणार आहोत. व्हॉट इज एन ईमेल? ईमेल म्हणजे काय? स्ट्रक्चर ऑफ एन ईमेल, हाऊ टू राईट एन इफेक्टिव्ह ईमेल, सम डूज अँड डोंट्स व्हाईल रायटिंग एन ईमेल. ईमेल लिहिताना काय करावं, काय करू नये. व्हॉट इज एन ईमेल? येस, it is an electronic text-based mail sent from one person to another via computer. कॉम्प्युटरचा वापर करून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक मेलच्या सहाय्याने कम्युनिकेशन करणं म्हणजेच ईमेल पाठवणं. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक, मेल म्हणजे टपाल. इट इज एन इझिएस्ट अँड द चीपेस्ट वे ऑफ कम्युनिकेशन. दळणवळण म्हणजेच कम्युनिकेशन, देवाणघेवाण और संपर्कातील हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. इट इज यूज्ड इन फॉर्मल, सेमी फॉर्मल as well as informal way of expression or writing. औपचारिक, अनौपचारिक किंवा निम औपचारिक पद्धतीचा ईमेल करायचा असेल, पत्र व्यवहार करायचा असेल तर हा ईमेल वापरतात. हाऊ टू राईट एन इफेक्टिव्ह ईमेल, प्रभावी ईमेल कसा लिहावा ते आपण पाहणार आहोत. सिलेक्ट युअर रिसिपियंट करेक्टली. रिसिपियंट मध्ये याचा अर्थ होतो द पर्सन हू रिसिव्ज द मेसेज. जो मेसेज स्वीकारणार आहे त्याचा ॲड्रेस आपल्याला माहित पाहिजे. यूज युअर डिस्ट्रीब्युशन लिस्ट केअरफुली. तुम्ही कोणाकोणाला पत्र पाठवणार आहात, ईमेल पाठवणार आहात ती लिस्ट करा. हाऊ टू कंपोज युअर ईमेल. मेक द हेडलाईन मिनिंगफुल. तुमच्या ईमेलची हेडलाईन अर्थपूर्ण असली पाहिजे. कीप ईच मेसेज शॉर्ट अँड क्लिअर. प्रत्येक मेसेज हा शॉर्ट आणि क्लिअर असला पाहिजे. स्टार्ट ईच मेसेज बाय स्टेटिंग इट्स पर्पज अँड कॉन्टेक्स्ट. त्या मेसेजचा हेतू काय आहे, कुठल्या संदर्भात तुम्ही पाठवत आहात ते क्लिअर असलं पाहिजे. या मेसेजमध्ये बघा टोन, अप्रोप्रिएटनेस, त्याच्यात बुलेट पॉइंट्स, मेसेज एडिट करता आला पाहिजे, त्याची लँग्वेज, त्याचा प्लॅन, प्रूफ रिडिंग केलं पाहिजे आणि सब्जेक्ट लाईन हे सगळं मेसेजमध्ये आलं पाहिजे. आता आपण या ईमेलचं स्ट्रक्चर बघूया. या उजव्या साईडला ॲक्च्युली ईमेल जो आहे आपण ईमेल करतो त्यावेळेला असं चित्र समोर दिसतं. आता डाव्या बाजूला बघा ॲड्रेस, सब्जेक्ट, मेसेज टेक्स्ट, अटॅचमेंट आणि सिग्नेचर. ॲड्रेस म्हणजे ज्याला मेसेज पाठवायचा, ईमेल पाठवायचा त्याचा मेलिंग ॲड्रेस. तो कुठे असतो बघा, टूच्या जागी. नंतर सब्जेक्ट, सब्जेक्टच्या जागी. आता मध्ये जे आहे जर एकच मेसेज अनेक जणांना पाठवायचा असेल त्यावेळेला CC किंवा BCC इथं त्यांचे ॲड्रेस टाकायचे. हाच मेसेज ह्या लोकांनाही जाईल आणि आपण पहिल्यांदा ज्याचं नाव टाकलं, ज्याचा ईमेल ॲड्रेस टाकला त्यांना पण जाईल. नंतर टेक्स्ट मेसेज या जागेत असला पाहिजे.
अटॅचमेंट, इथं जे पिनाचं चित्र दिसतंय या ठिकाणी तुम्ही मेसेज सोबत कुठलं कागदपत्र अटॅच केलेलं असेल ते त्यात टाकता येईल. आणि सिग्नेचर, आपली सही, पाठवण्याचं नाव. ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस कसा असावा? राईट द रिसिपियंट ॲड्रेस. इफ देर आर मोर दॅन वन रिसिपियंट्स, यूज CC और BCC. एकापेक्षा जास्त लोक स्वीकारणारे असतील सारखाच मेसेज तर CC किंवा BCC चा वापर करा. सब्जेक्ट शुड बी ब्रीफ, संक्षिप्त असला पाहिजे. इट शुड गिव्ह क्ल्यू टू द कॉन्टेक्स्ट, कोणत्या संदर्भात आहे त्याचा क्ल्यू किंवा हिंट दिली गेली पाहिजे. इट शुड मॅच द मेसेज, तुम्ही जो सब्जेक्ट मेसेजच्या आधी लिहिणार आहात त्याच्याच संदर्भात खाली सब्जेक्ट असला पाहिजे, त्याच्या आधारावरच तो मेसेज असला पाहिजे. इट नीड नॉट बी कम्प्लीट सेंटेन्स, सब्जेक्टचं लाईन किंवा टेक्स्ट जो मेसेज आहे, टायटल, तो कम्प्लीट सेंटेन्सच असला पाहिजे असं नाही. मेसेज टेक्स्ट सुरुवातीला त्याचं सॅल्युटेशन म्हणजे डिअर सर, डिअर मॅम किंवा फर्स्ट नेम ऑफ द रिसिपियंट, पहिलं नाव तुम्ही त्याच्यात लिहू शकता. टेक्स्ट बॉडीमध्ये दिस सेक्शन एक्सप्लेन द मेन मेसेज ऑफ द ईमेल. फॉर फॉर्मल ईमेल यूज प्रॉपर ग्रामर अँड कम्प्लीट सेंटेन्सेस. जर तुमचा मेसेज किंवा ईमेल हा औपचारिक असेल, एखाद्या ऑफिसला पाठवायचं पत्र असेल, तर मात्र भाषा त्याची व्यवस्थित असली पाहिजे, ग्रामॅटिकली सेंटेन्सेस करेक्ट असले पाहिजे, सेंटेन्सेस कंप्लीट असले पाहिजे. ओपनिंग स्टेटमेंट काय असेल? जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवत असतील, इफ यू आर स्टार्टिंग ईमेल कम्युनिकेशन यू मे यूज आय एम रायटिंग टू एन्क्वायर अबाउट और आय एम रायटिंग इन रेफरन्स टू. जर तुम्हाला ईमेल मिळालेला असेल आणि तुम्ही त्याला रिप्लाय देत असतील, इफ यू आर रिप्लाइंग टू ए क्लायंट इन्क्वायरी यू शुड बिगिन विथ अ लाईन ऑफ थँक्स, थँक यू फॉर युअर प्रॉम्प्ट रिप्लाय और थँक्स फॉर गेटिंग बॅक टू मी. अशा पद्धतीने तुमचे ह्या ओपनिंग स्टेटमेंट असले पाहिजे. क्लोजिंग रिमार्क्स विशिष्ट प्रकारे असले पाहिजे. बिफोर यू एंड युअर ईमेल अँड ॲड सम पोलाइट क्लोजिंग रिमार्क्स. फॉर एक्झाम्पल, थँक यू फॉर युअर पेशन्स अँड कोऑपरेशन or thank you for your consideration, and then follow up with, if you have any questions or concerns, don't hesitate to let me know and I look forward to hearing from you. End with the closing. The last step is to include an appropriate closing. You can end with best regards, sincerely and thank you. Avoid closing such as best wishes or cheers. Signature मध्ये email closing should be formal. Use your first and last name. Provide all contact information. Do not include pictures, quotes and animations. तुमच्या सिग्नेचर लाईन मध्ये पिक्चर्स किंवा कोट्स किंवा ॲनिमेशन्स वापरू नका. It will create bad effect on the recipient. मेसेज ड्राफ्टिंग टेक्निक कसं असावं? कीप द मेसेज फोकस्ड अँड रिडेबल. तुमचा मेसेज हा फोकस्ड किंवा वाचनीय असला पाहिजे, रिडेबल असला पाहिजे. कीप इट शॉर्ट अँड क्लिअर. मेसेज हा शॉर्ट असावा, क्लिअर असावा. नंतर तुमचा मेसेज हा ब्रेक इनटू पॅरेग्राफ्स. अवॉइड लाईन्स इन बिटवीन. अवॉइड फॅन्सी टाईप फेसेस. जो फॉन्ट आहे तो टाइम्स न्यू रोमन किंवा कॅलिब्री वगैरे सारखी फॉन्ट असली ते चालतील, मात्र फॅन्सी टाईप फेसेस नको आहे. यूज स्टार और डबल स्टार टू हायलाइट इफ यू मस्ट. राईट इन स्टँडर्ड प्रोफेशनल इंग्लिश विथ कॅपिटलायझेशन अँड प्रॉपर स्पेलिंग. तुमचं प्रोफेशनल इंग्लिश याच्यात असलं पाहिजे, करेक्ट स्पेलिंग असले पाहिजे.
योग्य ठिकाणी कॅपिटल लेटर्स असले पाहिजे. नंतर कोट बॅक युजिंग कॉन्टेक्ट्स. तुम्ही ज्या कॉन्टेक्स्टच्या आधारे किंवा ज्या संदर्भाच्या आधारे मेल केला ते कोटिंगमध्ये लिहिलं तरी चालेल, अवतरण चिन्हात लिहिलं तरी चालेल. आयडेंटिफाय युअरसेल्फ क्लिअरली टू कोल्ड कॉन्टॅक्ट, फॉर एक्झाम्पल आय एम or the reason I am writing, etc. अटॅचमेंट तुम्ही कशी केले पाहिजे? यूज स्पेअरिंगली, कट अँड पेस्ट रिलेव्हंट पार्ट ऑफ द अटॅचमेंट इन टू द टेक्स्ट ऑफ द ईमेल. ईमेलच्या टेक्स्टमध्ये म्हणजे मेन टेक्स्टमध्ये त्या अटॅचमेंटचा छोटासा भाग तुम्ही तिथं पेस्ट करा, जेणेकरून त्या रेसिपियंटला कळेल अटॅचमेंट काय आहे. डोंट यूज मोर दॅन 2 अटॅचमेंट्स अँड प्रोव्हाइड लॉजिकल नेम टू इच. त्या अटॅचमेंटला नाव द्या, जेणेकरून त्याला कळेल हे काय त्याच्यात अटॅच केलेलं आहे. आणि यूज URL लिंक. मेसेज पाठवताना URL लिंकचा वापर करा, HTTP वगैरे वगैरे. अशा पद्धतीने तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ ऐका, प्रॅक्टिस करा, कारण आपल्याला नंतर परीक्षेमध्ये ईमेल प्रत्यक्ष लिहायचा आहे. ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेपच्या आधारेच तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. तोपर्यंत